सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली। मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भूर्दंड येईल। हा येईल असं नाही, 4,000 कोटीचा आहे, 5,000 कोटीचा आहे, पण शिस्तीचा भाग म्हणून मी आणलेली आहे। त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। आता आपल्याकडे तर सगळं आहेच, 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत जसे यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। अखेरीस पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तर राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 2 अटी हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत दिली व अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी अटी रद्द करत असल्याचं सांगितलं। यात महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत लाभ मिळणार होता आणि प्रोत्साहनपर अनुदान मिळणाऱ्यांना 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट घातली होती। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की कर्जमाफीच्या निर्णयासाठी आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो। आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, पण कोणतीही निवडणूक बाकी नाही, पण आम्ही तसं केलं नाही। शेतकरी अडचणीत असेल तर त्यांना कर्जमाफी द्यायला हवी म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। कर्जमाफीच्या योजनेत 50,000ची अट काढून टाकण्याची मागणी होती व ती अट काढल्यास 4 ते 5,000 कोटींची बोजा सरकारच्या तिजोरीवर येईल, पण त्यापेक्षा बँकेच्या शिस्तीचा मुद्दा होता म्हणून अट घातली होती। मात्र आता ही अट रद्द केली आहे व त्याशिवाय प्रोत्साहनपर अनुदानासाठी असलेले 2026-27 पीक कर्ज भरण्याचा नियमही वगळण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे। तर फडणवीस म्हणाले की सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहेत अशी मागणी होती। महायुतीचे सर्व आमदार भेटले आणि त्यांनी 50,000ची अट काढून टाकण्याची मागणी केली। अट काढल्याची 3-4 हजार कोटींचा भूर्दंड येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून आणलीये। 1 लाखपर्यंत नेलं तरी 2 लाखच शेतकरी राहतात ज्यांना फायदा मिळत नाही, तरीही 2 लाख शेतकऱ्यांना का सोडायचं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो। आमदारांनी व्यापक विचार सांगितला, मी त्यांचा विचार मान्य केला व पहिल्यांदा राज्य सरकारने असा निर्णय घेतला असल्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं आहे। 50,000ची अट काढून टाकली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट सुद्धा केलेलं आहे। तर अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी मागणी होती ती पूर्ण केलेली आहे व आता 50,000ची अट काढून 2 लाख रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते सुद्धा आता देण्यात येणार आहे व पूर्णपणे 2026-27चे जे पीक कर्ज भरण्यात नियम होते ते सुद्धा वगळण्यात आले आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करावा। अशाच पुढील सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा।